नमस्कार नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 23 नोव्हेंबर 2023. आजचा दिवस कसा आहे? आनंदी आणि उत्साहाने भरपूर. या आनंदी कट्ट्यावर मी डॉक्टर शीतल डोलारे आपण सर्वांचं स्वागत 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 करते. आपला शाश्वत आनंद आणि चेहऱ्यावरचं स्मित हास्य आणि मनात सकारात्मक विचार हे सर्व काही टिकवण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या स्टेप्स फॉलो करणार आहोत हे आपण सध्या अभ्यासत आहोत. पहिली स्टेप आपण बघितली ती म्हणजे ॲक्सेप्टन्स, आणि त्या ॲक्सेप्टन्सचा पण ॲक्सेप्टन्स आता आपण केलेला आहे. आणि दुसरी स्टेप आपण आत्ता बघत आहोत ती म्हणजे आपण आपला GPS कायम 24/7 ऑन ठेवायचा आहे. GPSमधला पहिला जी आपण आत्ता अभ्यासत आहोत तो पहिला जी आहे फोकस ऑन गुड. फोकस ऑन गुड. आपण सर्व चांगल्या गोष्टींवरच फोकस करायचा आहे. कारण आपण कोण आहोत? तर आपण एक डिव्हाइन सोल आहोत. आता आपण हे ॲक्सेप्ट करायचं आहे की आपण डिव्हाइन सोल आहोत, कारण त्या विश्वरचयिता जो आपला परमेश्वर आहे, परमात्मा आहे, आत्म्याचा जो आपला पिता आहे परमात्मा, त्याची आपण संतान आहोत. त्याच्या ज्या डिव्हाइन क्वालिटीज आहेत, त्याचे जे गुण आहेत, त्याची जी विशेषता आहे, त्याच्या ज्या शक्ती आहेत, त्या सर्व आपल्याकडे आहेत. जेनेटिकली कसं आपण आईवडिलांचे गुण घेऊन येतो, तसंच आपण सोल कॉन्शियसनेसमध्ये जर का विचार केला तर त्या परमेश्वराच्या सगळ्या डिव्हाइन क्वालिटीज आपल्यामध्ये आहेत. फक्त काय झालं आहे की ही जे 4 युग आहेत, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, तर सतयुगापासून कलियुगापर्यंत येता येता आपण आपल्यातल्या कला या आत्ता या कलियुगामध्ये शून्य झाल्या आहेत. आणि आपली प्रकृती जी आहे ती पण आत्ता तमोप्रधान आहे. आणि त्यामुळे आपल्यात हे परिवर्तन झालं आहे, कारण सृष्टीही परिवर्तनशील आहे. आत्ता आपण जी डिव्हाइन क्वालिटी, आपला जो आनंद स्वरूप आहोत, ही आपल्यातली विशेषता आहे, ती आपण विसरलो आहोत. आपल्या 84 जन्मामध्ये आपण एक एक जन्म घेताना ती जी क्वालिटी आहे ती हळूहळू क्वालिटी लो होत गेली, कारण आपलं प्रकृतीसुद्धा तमोप्रधान झाली. त्यामुळे आपण आत्ता आनंद स्वरूप आहोत हे विसरलो आहोत. तरी आता आपण आनंद स्वरूप बनण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपलं शरीर हे 5 तत्वांनी बनलं आहे ते आपण पाहिलं. आणि प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे, सतो, रजो आणि तमोगुण. त्यामुळे या त्रिगुणात्मक गुणांचा देखील आपल्या या शरीर आणि मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे आपण ही फोकस ऑन गुड हे जेव्हा बघणार आहोत, तेव्हा म्हणजे आपण जेव्हा चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा विचार करू, तेव्हा आपण काही काही गोष्टी पण अभ्यासल्या पाहिजेत. त्यातलं म्हणजे आपण श्रेष्ठ संकल्प, चांगले विचारांचं खाद्य आपल्या मनाला, मेंदूला पुरवायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण 5 वाक्य लक्षात ठेवायची आहेत. ती 5 वाक्य कोणती आहेत? तर डोंट सी एव्हिल, डोंट सी एव्हिल, डोंट हिअर एव्हिल, डोंट टॉक एव्हिल, डोंट थिंक एव्हिल अँड डोंट डू एव्हिल. म्हणजे काय? तर आपण अशी कुठलीही वाईट गोष्टी आता पाहणार नाही आहोत, ऐकणार नाही आहोत, बोलणार नाही आहोत, विचार पण करणार नाही आहोत, आणि कृतीमध्ये पण आपण त्या गोष्टी आता म्हणजे वाईट गोष्टी करणार नाही आहोत. हे आपण आपल्या मनाला रोज बजवायचं आहे. आणि कधी होईल? जेव्हा आपण आपली जी 5 कर्मेंद्रिय आहेत, त्या कर्मेंद्रियांवर आपण जेव्हा कंट्रोल करू, तेव्हा या गोष्टी घडायला लागतील. हा विषय आपण नंतर अभ्यासणार आहोतच.
फक्त इंट्रोडक्शन केलेलं आहे की फोकस ऑन गुड हे जेव्हा आपण अभ्यासतो किंवा त्याच्यावर जेव्हा आपण विचारसागर मंथन करू तेव्हा आपण हा नक्की विचार करतो की आपल्या इंद्रियांवर म्हणजे सेन्सेसवर आपण कंट्रोल करायला शिकणार आहोत आणि ही 5 वाक्य कायम लक्षात ठेवणार आहोत. जेव्हा आपण असं करू ना तेव्हा आपण नेहमीच सगळ्या गोष्टी चांगल्या करू. म्हणजे आपण चांगलं बघू, चांगलं ऐकू, चांगलं बोलू आणि हे करताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ते म्हणजे आपण आता आपला चष्मा बदलायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे तर आपण विशेषताचा चष्मा घालायचा आहे. म्हणजे काय तर आपण जेव्हा इतरांकडे पाहू, बाहेरचं जग बघताना सगळ्यांकडे विशेषताच्या नजरेने बघायचं आहे. म्हणजे आपला दृष्टी आणि दृष्टिकोन बदलायचा आहे. हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं. इतरांचे जे गुण आहेत, विशेषता आहेत, त्याच्याकडेच आपलं लक्ष गेलं पाहिजे. असं म्हणतात ना की जसा आपला चष्मा आहे ना तसं आपल्याला दिसायला लागेल. आधी आपला चष्मा साफ करायचा आहे, आपल्या चष्म्याचा नंबर आपण बदलायचा आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही. तेव्हा आपण विशेषताचा चष्मा लावायचा आहे आणि इतरांची विशेषताच आपण बघणार आहोत, इतरांचे विशेष गुणच आपण बघणार आहोत. आणि दुसरं म्हणजे आपण गुणग्राहकता हा जो काही गुण आहे तो आपण आजपासून आत्मसात करणार आहोत. म्हणजे इतरांचे गुणच आपण बघणार आहोत, इतरांचे दोष आपण बघणार नाही आहोत. आणि जरी आपल्याला दिसले तरी आपण त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करायची आहे ते आपण नंतर बघू. पण आत्ता तरी गुणग्राहकता हा गुण आपण आपल्यातला अंगी वाढवणार आहोत. त्यामुळे आपण फोकस ऑन गुड ह्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन याच एका गोष्टीवर आपण आत्ता कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत. त्यासाठी आत्ता आपण काय बघितलं की प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला आहाराकडे पण आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. सात्विक म्हणजे राजस आहार आणि तामसिक आहार. तर आपण आता सात्विक आहाराकडे लक्ष देणार आहोत. आपल्यातला सात्विकता हा गुण वाढवायचा असेल म्हणजे आपल्यातला चांगलेपणा वाढवायचा असेल तर आपल्याला सात्विक आहार पण घेणं आवश्यक आहे. त्यामुळे जसं आपण योग्य, अचूक, श्रेष्ठ संकल्पांचं खाद्य आपण जसं मेंदूला आत्ता पुरवत आहोत त्याप्रमाणे आपण आपल्या शरीरासाठी सात्विक आहार घेणं आवश्यक आहे. सो फोकस ऑन गुड ह्याच्यावर आपण पुन्हा एकदा विचारसागर मंथन करा. आपले विचार या कट्ट्यावर मांडू शकता. आपण जसे विचार करू तसे आपण बनतो. तसंच जर का आपण चांगले विचार करू तर आपल्याकडे चांगल्याच गोष्टी येणार आहेत, आपण चांगलेच होणार आहोत. त्यामुळे आपल्या GPS-मधला आपण आज G म्हणजे काय हे पाहिलं. पुढच्या ऑडिओमध्ये आपण P-वर भाष्य करणार आहोत. सो ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे. स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. थँक्यू. धन्यवाद.